नमस्कार व्यावसायिक मित्रांनो, पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं डिजिटल मार्केटिंग ट्रेनिंग फॉर बिझनेसमॅन 2024 आणि 25 या ट्रेनिंग कोर्समध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतोय मित्रांनो, काल थोडंसं आपण कालच्या सेशन व्हिडिओमध्ये पाहिलं किंवा पाठीमागच्या सेशनमध्ये व्हिडिओमध्ये पाहिलं की हा डिजिटल मार्केटिंग ट्रेनिंग कोर्स हा मी व्यावसायिक लोकांसाठी जो घेऊन आलो आहे त्यामध्ये नेमकं आपल्याला काय शिकायचं आहे। आता थोडंसं आपण पुढं जातोय। स्टार्ट लर्निंग इथं तुम्हाला तुमच्या स्क्रीनवरती बटन दिसेल, त्याच्यावरती क्लिक करा। त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला वेगळे टॉपिक्स आपल्यासमोर येत आहेत। तर बघा आता व्हॉट इज मार्केटिंग, डिजिटल मार्केटिंग आणि ऑनलाईन मार्केटिंगमधला फरक काय, फेसबुक मार्केटिंग म्हणजे काय, लर्न इंस्टाग्राम मार्केटिंग, व्हॉट्सॲप मार्केटिंग, AI टेक्नॉलॉजी मार्केटिंग आणि व्हिडिओ एडिटिंग आणि इमेज डिझायनिंगसुद्धा आपल्याला प्रॅक्टिकली शिकायचं आहे। प्रत्येक गोष्ट आपल्याला प्रॅक्टिकली शिकायची आहे। चला तर मग हा कोर्स आता पूर्ण झाला, चांगल्या पद्धतीने मी आता माझ्या व्यवसायाचं मार्केटिंग करू शकतो। पण माझ्याकडे एकही त्यासाठी व्यवसाय मार्केटिंग करण्यासाठी माझ्याकडे प्लॅन नाही आहे, महिन्याचं मार्केटिंग करण्यासाठी माझ्याकडे प्लॅन नाही आहे। तर आपण मग मार्केटिंग करणार कसं? तर यासाठी सरते शेवटी आपण आपल्या व्यवसायाच्या महिन्याला मार्केटिंग करण्यासाठी आपण प्रॉपर आपलं मार्केटिंग कॅलेंडर कसं करायचं हेही सरते शेवटी आपण शिकतोय मित्रांनो। लेसन वाईज आपण स्टार्ट करत असताना तुम्ही ज्या टॉपिकला क्लिक करणार त्याचे सब टॉपिक्स तुमच्या समोर येत आहेत। थोडंसं मी तुम्हाला सांगतो, एक आनंदाची आणि गंमत गोष्ट तुम्हाला सांगतो की आता एक एक्झाम्पल धरून चला की या ठिकाणी मी तुम्हाला सांगू शकतो की आता फेसबुकचं पेज कसं काढायचं आहे। हा जर तुम्ही टॉपिक ओपन केला, लेसन ओपन केला, बघा स्टेप क्रमांक 1, स्टेप क्रमांक 2, अगदी तुम्ही हे मराठीमध्ये सुद्धा कन्वर्ट करू शकता बरं का मित्रांनो, मराठीमध्येही कन्वर्ट करू शकता। या ठिकाणी पायरी क्रमांक 3, म्हणजे अशा पद्धतीनं छान पद्धतीने प्रॅक्टिकली तुम्हाला देण्याचा प्रयत्न केला आहे। पण मित्रांनो, लेसन कोणताही स्किप करून मध्ये आधी कोणताही लेसन ओपन नका करू। प्रत्येक गोष्ट तर मी तुम्हाला प्रॅक्टिकल तर देणारच आहे, पण थोडंसं आपल्यापैकी प्रत्येक व्यावसायिक मित्रांना व्हॉट इज मार्केटिंग, व्हॉट इज डिजिटल मार्केटिंग, डिफरन्स बिटवीन ऑनलाईन मार्केटिंग आणि ऑफलाईन मार्केटिंग हा जर फरक कळाला ना तरच आपण हे जे ट्रेनिंग घेणार आहे ना त्याचा फायदा होणार आहे। थोडेसे काही गोष्टी तुम्हाला थेरॉटिकली शिकाव्या लागतील, पण प्रॅक्टिकल तर करायचंच आहे। मग या थेरॉटिकली गोष्टी शिकत असताना आपल्याला बऱ्याचशाच गोष्टी माहिती पाहिजेत। जसं की आता मी या लेसन क्रमांक 1 वरती मी क्लिक केलं, म्हणजे मी व्हॉट इज मार्केटिंग, व्हॉट इज डिजिटल मार्केटिंग या टॉपिकवरती क्लिक केलं। त्याच्यामध्ये आपल्याला खूप सारे लेसन्स दिसत आहेत। मी परत एकदा सांगेन, कोणताही लेसन स्किप नका करू, कोणताही लेसन स्किप नका करू, कारण प्रत्येक लेसन आपल्याला स्टेप बाय स्टेप ऐकत जायचं आहे, स्टेप बाय स्टेप पाहायचं आहे आपल्याला। बघा आता या ठिकाणी मार्केटिंग, ऑनलाईन मार्केटिंग या ठिकाणी दिला आहे, मार्केटिंग आणि ॲडव्हर्टायझिंगमधला फरक असेल, कॉमन टाईप्स ऑफ मार्केटिंग फॉर द बिझनेसमॅन असेल, त्यानंतर व्हॉट इज मार्केटिंग प्लॅन असेल, त्यानंतर व्हॉट इज प्रोडक्ट मार्केटिंग असेल, त्यानंतर पुढं जातो आहे। मी पूर्ण हे मराठीमध्ये एक्सप्लेन करतो आहे, भिवू नका मित्रांनो। आता त्यानंतर तुम्ही इथं मराठीमध्ये पण कन्वर्ट पण करू शकताय, दिला आहे तुम्हाला ट्रान्सलेटर इथं, पण मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून जरी इंग्लिश वाक्य असली तुमच्यासमोर तर मी तुम्हाला मराठीमध्ये एक्सप्लेन करून देणारच आहे बरं का मित्रांनो। व्हॉट इज प्रोडक्ट मार्केटिंग म्हणजे काय, त्यानंतर खरं सक्सेसफुल पद्धतीनं प्रोडक्ट मार्केटिंग कसं करायचं, मार्केटिंग रिसर्च म्हणजे काय की आपला प्रोडक्ट आणि सर्व्हिसचं मार्केटिंग करत असताना त्याच्या संदर्भात मार्केटमध्ये काय चाललं आहे, कॉम्पिटिटरचं काय चाललं आहे याच्यावरती रिसर्च कसा करायचा। त्यानंतर परत मग नेमकं इंटरनेट मार्केटिंग म्हणजे काय सरते शेवटी, आणि मग त्या इंटरनेट मार्केटिंगमध्ये कुठले कुठले कंटेंट्स मॉड्यूल्स येतात की ज्याचा वापर आपल्याला करून म्हणजे चांगल्या पद्धतीनं ऑनलाईन मार्केटिंग, डिजिटल मार्केटिंग, सोशल मीडिया मार्केटिंग आपल्याला करता येईल। तर अशा पद्धतीनं आपल्याला पहिल्या टॉपिक्समध्ये जे लेसन दिलं आहे ते कोणताही लेसन स्किप न करता माझ्याबरोबर तुम्ही प्रत्येक गोष्ट पहिला समजावून घ्यायची आहे, आणि त्यानंतर आपण प्रॅक्टिकलच्या सेशनला निश्चितपणे जाऊ शकतो आहे। पण पुन्हा एकदा आठवण करून देईन, कोणताही लेसन अजिबात ॲट एनी कॉस्ट तुम्ही स्किप नाही आहे करायचा। तर मग व्यावसायिक मित्रांनो, अशाच पद्धतीनं येणाऱ्या व्हॉट इज मार्केटिंग या लेसनमध्ये आपण पुन्हा भेटतोय। तुर्तास आज आपण आत्ताच इथे ह्या व्हिडिओमध्ये थांबतोय। तुम्ही नेक्स्ट लेसनला याच्यावरती क्लिक केल्यानंतर मी निश्चितच तुम्हाला परत एकदा तुमच्या समोर येतोय व्हिडिओच्या माध्यमातून, लेसनच्या माध्यमातून, की जिथं आपल्याला चांगल्या पद्धतीनं शिकत राहायचं आहे।